नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता चौथीसाठी मंथनमधील जे घड्याळ आणि वेळ आहेत तर त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी येतात हे पाहणार आहोत. आता पहा, घड्याळ आणि वेळेवरचे प्रश्न समजून घेण्या अगोदर याचं जे बेसिक आहे ते आपण समजून घेणार आहोत. हे जर तुम्हाला माहीत असेल तर कोणताही प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतो. पहा, आपल्या दिवसामध्ये आपण किती तास मानलेले आहेत तर 12 तास आपण सहसा मांडतो. तसं तर दिवसाचे 12, रात्रीचे 12 असे 24 तासांचा एक दिवस असतो. पण घड्याळामध्ये आपण कितीपर्यंत आपले अंक असतात? 12 पर्यंत. रेल्वेचे मात्र जे घड्याळ आहे ते 12 नंतर 24 तासांचं असतं. म्हणजे 12 नंतर 1 ऐवजी 13, 14, 15 असं 24 पर्यंत. तर दुपारी जेव्हा 12 वाजतात तेव्हा त्याला काय म्हणतात? मध्यान्ह म्हणतात. म्हणजे सूर्य बरोबर मध्यावर येतो. दुपारी 12ला मध्यान्ह म्हणतात. मग दुपारी 12 नंतर रात्री 12 पर्यंतचा जो काळ आहे त्याला दुपारनंतरचा काळ म्हणतात किंवा त्यालाच मध्यान्होत्तर म्हणतात. मध्यान्ह उत्तर, मध्यान्हानंतरचा काळ. कधी? दुपारी 12 ते रात्री 12. आणि रात्री 12 वाजता पहा, रात्री 12 पासून म्हणजे सकाळचा जो वेळ आहे ते दुपारी 12 वाजेपर्यंत. रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत काय म्हणतात? मध्यान्हपूर्व, म्हणजे मध्यान्हच्या अगोदरचा काळ. हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण प्रश्नांमध्ये तुम्हाला हे दोन शब्द विचारले जातात. कधी कधी इथं दुपारपूर्व सुद्धा विचारू शकतात किंवा दुपारनंतर असं सुद्धा विचारू शकतात किंवा मध्यान्होत्तर, मध्यान्ह पूर्व. याच्यानंतर अजून तुम्हाला महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचे? घड्याळाचा वेळ लक्षात ठेवायचे. एका तासामध्ये किती असतात? 60 मिनिट असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. अर्ध्या तासामध्ये किती मिनिट असतात? 60चे अर्धे 30. पाव तासामध्ये किती? पहा, 30चे अर्धे किती? 15. म्हणजे पाव तास जो असतो, पाव भाग एका तासाचा, त्याच्यात किती मिनिटं असतात? 15. आणि पाऊण तास म्हणजे 30 आणि 15 किती झाले? 45 मिनिट. हे जसं मिनिटाचं आहे तसंच तुम्हाला सेकंदाचं सुद्धा करायचं आहे. तर आपल्याला जेव्हा एखाद्या प्रश्नामध्ये वेळ मोजायला सांगतात त्यावेळेला जेव्हा 2.5 तास, पाऊण तास, सव्वा तास असं जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला हे रूपांतर माहीत असलं पाहिजे. समजा 2 तास आणि 30 मिनिटे असेल तर त्याला मग आपण काय म्हणणार? 2.5 तास म्हणतात. किंवा समजा 2.25 तास असं म्हटलं तर मग 2 तास आणि किती होतात? 45 मिनिट. म्हणजे हे मिनिटाचं रूपांतर जे आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता आपण काय करूया, प्रत्यक्ष आपल्या व्यवसायामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले ते बघूया आणि कोणत्या प्रश्नासाठी तुम्हाला कोणती ट्रिक वापरायची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जे सोडून दिलेले प्रश्न आहेत ते सोपे आहेत. इथं त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर आपण काय करूया, व्यवसायामधले प्रश्न पाहूयात. खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? आता अर्धा तास म्हणजे 50 मिनिटे का? नाही, आपण आत्ताच पाहिलं अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, म्हणजे अ चुकीचं आहे. मग पहा, अ इथं पण आहे, अ इथं पण आहे. आपल्याला क आणि ब तपासायला लागेल. 1 तास म्हणजे 60 मिनिटे बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब होऊ शकतं का? नाही. तर मग अ आणि क असणार आहे. आपण एकदा क चेक करूया. पाव तास म्हणजे 25 मिनिटे का? नाही. पाव तास म्हणजे किती? 15 मिनिटे. मग चुकीचं कोणतं आहे? अ आणि क. आता इथे आपण ड चेक करत बसणार का? तर नाही. जेव्हा तुम्हाला पर्यायावरून उत्तर समजलेलं आहे तेव्हा बाकीचे चेक करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. तरी पहा, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं हे सुद्धा आपण आत्ताच पाहिले. पुढचा प्रश्न पाहूया. सकाळी 10:30 वाजता म्हणजे 10:30 सुरू झालेले कबड्डीचे सामने मध्यान्होत्तर 12:15 वाजता संपले तर सामने एकूण किती वेळ चालू होते? मध्यान्होत्तर आता आपण पाहिलं होतं, मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12 नंतर. 12 नंतर किती? 12:15 म्हणजे 12:15. मग अशा वेळेला तुम्हाला जर अजिबातही चुकायचं नसेल तर या पद्धतीने मांडून या. 10:30 सुरू झाले, मग 10 नंतर पुढे पहा, 11:30 आणि 12:30. आता इथे 30 नाही दिले, 12:15 दिले, म्हणजे आपल्याला इथे 15 मिनिटं घ्यायचे आहेत किंवा वजा करायचे. आता पहा, 10:30ला सुरू झाले तर 11:30 पर्यंत किती झाला? 1 तास झाला. 12:30 पर्यंत किती होतील? 2 तास होतील. पण इथे 12:30 पर्यंत झालेत का? नाही. 12:15 म्हणजे याच्यातून 15 मिनिटं आपल्याला वजा करावे लागणार आहे एका तासातून. म्हणजे हा 1 तास आणि हे 15 मिनिटं वजा केली तर हे किती झाले? 45 मिनिट. म्हणजे 1 तास 45 मिनिट, म्हणजे यालाच आपण 1.25 तास असं सुद्धा म्हणतो. आता पहा, आपल्याला उत्तर कसं दिले? 2 तास तर येणार नाही, 1.25 तास. ब बरोबर आहे, पण बहुपर्यायी आहे त्याच्यामुळे आपल्याला बाकीचं तपासायचे.
2.5 तास होतात का? 1 तास आणि 45 मिनटं म्हणजे 2.5 तास का? तर नाही. आता 105 मिनटं होतात का? पहा, एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. आणि हे 45, 60 आणि 45 पहा, 5, 6 आणि 4, 10 म्हणजे 105 मिनिट हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे ब आणि ड हे पर्याय बरोबर आहे. तर आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. तर इथं उत्तर सापडलं म्हणून पण फक्त ब दिलेलं नाही म्हणून आपल्याला काय करायचे? दुसरे पर्याय सुद्धा तपासून पाहायचे आहेत. आणि जेव्हा घड्याळाची वेळ दिली जाते या पद्धतीने मांडून घ्यायचं. 1 तास, 2 तास, 3 तास कितीही वेळ दिली तरी या पद्धतीने जेव्हा मोजता तेव्हा तुमची तिथे चूक होत नाही. आता पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 3:30 वाजले? 3:30 वाजले म्हणजे 3:30 झालेले आहे. म्हणजे 3च्या आणि 4च्या दरम्यान काटा आपल्याला फक्त शोधायचा आहे. तर तो कुठे दिसतो? पहा, इथे 3 आणि 4च्या दरम्यान काटा आणि 30 मिनिट झाले. इथे पण आहे, पण इथे 45 मिनिट झाले. म्हणजे इथे 3:45 वाजले. तर आपल्याला 3:30 विचारले. तर आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. आता पहा, सव्वा तास अधिक 2.25 मिनिटे म्हणजे किती सेकंद? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंद. आता सव्वा तासाचे आपण सेकंद करून घेऊया. सव्वा तास म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे. तर पहा, 1 तासाचे किती झाले? 3600 सेकंद. एका तासामध्ये किती झाले? 3600 सेकंद. कारण एका मिनिटामध्ये 60 म्हणून पहा, 6 6 36, एका तासात 3600 सेकंद असतात. यानंतर हे 15 मिनिटामध्ये किती सेकंद होतील? 15 गुणिले 60 करा. 60चा 0 देऊन टाका. 15 5 75, 15 90 म्हणजे 900 होतात. तर हे 900 त्याच्यामध्ये मिळवा. आता दुसरं काय दिलं आहे आपल्याला? 2.25 मिनिटे म्हणजे 2 मिनिट आणि 15 सेकंद. हे सेकंद आहेत. 2 मिनिटे 15 सेकंद. 2 मिनिटामध्ये किती सेकंद झाले? 60 आणि 60 120 म्हणजे हे 120 आणि हे 15 किती झाले पहा? 135. मग ते सुद्धा याच्यामध्ये मिळवा. म्हणजे आपण काय केलं? सगळं सेकंदामध्ये करून घेतलेलं आहे. एका तासामध्ये 3600 सेकंद, हे 15 मिनिटाचे 900 सेकंद आणि 2.25 मिनिटाचे किती? 2 मिनिटाचे 120, 60 आणि 60 120 आणि हे 15 मिळवले म्हणजे 135. आता हे सगळ्यांची बेरीज करून घेऊया. पहा, 5 9 1 10 6 1606, हातचाला 1 3 आणि 1 4 म्हणजे 4635. कुठे आहे 4635? पहिलाच पर्याय आहे आपलं उत्तर. याच्यामध्ये अवघड असं काहीही नव्हतं. फक्त तुम्हाला तासाचे सेकंद करायचे होते आणि मिनिटाचे सुद्धा सेकंद करायचे होते. कारण उत्तर विचारले कशामध्ये? सेकंदामध्ये विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. सायंकाळी 6:15 वाजता सुटलेली बस, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 7:15 सुटलेली आहे. दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता पोहोचली. तर हे अंतर पार करण्यासाठी गाडीला किती मिनिट वेळ लागला? वेळ आपल्याला कशात काढायचा? मिनिटांमध्ये. मग सुरुवातीला आपण तास काढून घेऊया. किती तास लागले? आणि मग आपण तासाचे काय करूया? मिनिट करूया. आता पहा, 7:15 ते 4:30 म्हटलंय ना, आपण 4:15 धरू. 7 आणि पहा, 7:15 म्हणजे 7:15 आणि मग रात्रीच्या 12पर्यंत किती होतील? 12:15 पर्यंत 7 आणि 5 12 म्हणजे हे 5 तास होणार आहे. मग 12 नंतर 4 किती येते? पहा, 12 1 2 3 4 हे 4 तास. 5 आणि 4 किती झाले? 9 तास झाले. परंतु मग बस किती? 4:15ला पोहोचली का? नाही, 4:30ला पोहोचली. म्हणजे 15 मिनिटं याच्यामध्ये अजून मिळवावे लागणार आहे. 9 तास आणि 15 मिनिटं. आता आपल्याला विचारले कशामध्ये? उत्तर मिनिटामध्ये विचारले. आता हे 15 मिनिटे आहेत, परंतु हे जे 9 तास आहे त्याच्या आपल्याला काय करायचे? मिनिट करायचे. मग तासाचे मिनिट करताना काय करायचे? 60ने गुणायचं आहे. कारण एका मिनिटामध्ये एका तासामध्ये 60 मिनिट असतात. हे थोडं आपण बाजूला लिहून घेऊया. पहा, 9 तास आणि 15 मिनिट. आता 9 गुणिले 60 करूया. 9 गुणिले 60 हा 0 आहे असा लिहून काढा. 6 9 54 म्हणजे 540 आणि त्याच्यामध्ये अजून किती मिळवायचे? 15 मिळवायचे. 540 अधिक 15 हे 15 मिनिटं मिळवा. किती झाले? 555 मिनिट. अगदी सोपं आहे. कसं केलं पहा. सुरुवातीला आपण 7:15 ते 12:15पर्यंतचे तास काढले. ते किती होतात? 5 तास. मग रात्रीच्या 12 नंतर 4 पर्यंतचे 4:15 पर्यंतचे तास काढले. ते किती होतात? 4 तास होतात. 5 आणि 4 9
आणि 4:15 ऐवजी आपल्याला 4:30 दिले म्हणून अजून 15 मिनिटं आपण यामध्ये मिळवले. मग आपलं उत्तर आलं 9 तास 15 मिनिटे. आपल्याला हे तासामध्ये हवं आहे का नाही, सगळं मिनिटामध्ये पाहिजे. 15 मिनिट आहेत, मग 9 तासाचे मिनिट करण्यासाठी आपण 9 गुणिले 60 केलं. 9 गुणिले 60 किती आलं, 6×9 54. हे तर तोंडी सुद्धा करता येतं आपल्याला. 6×9 54 आणि एक शून्य द्या म्हणजे 540 मिनिटं आणि हे वरचे 15 मिनिटं म्हणून बेरीज केल्यावर आपलं उत्तर आले 555 मिनिट. तर 555 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. आता हे समजून देताना आपल्याला थोडासा वेळ लागत आहे, परंतु एकदा तुमचा चांगला सराव झाला तर तुम्ही अगदी तोंडी आकडेमोड करून सुद्धा हे गणित पटापट सोडवू शकता. पुढे पहा, सोबत दोन्ही घड्याळे दुपारनंतरची वेळ दाखवत असल्यास दोन्ही घड्याळांच्या वेळेत किती मिनिटांचा फरक आहे. पहा, इथे किती वाजले, दुपारनंतरचे 1:15 आणि हे 5:20. 1:20 आणि इथे किती, 8:30. मग पहा आता 1:20 आहे, तर पुढे मोजा आता 2:20 म्हणजे इथे 1 तास, 2, 3, 4, 5, 6, 7 तास आणि 20 ऐवजी अजून 7 तास आणि 10 मिनिट वाढवायचेत आपल्याला. 7 तास आणि 10 मिनिट. आता हे मी काय केलं, इथल्या इथे घड्याळाचं चित्र आहे म्हणून मी ते इथंच मोजले आहे जागेवर. तर ते आपल्याला 7 तास आणि इथे किती आहेत पहा, 20 मिनिटं आणि इथे 30 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं जास्त म्हणून 7 तास 10 मिनिटं. आपल्याला सगळं मिनिटांमध्ये पाहिजे कारण आपले पर्याय सगळे मिनिटांमध्ये आहे. मग हे मिनिट आहेत परंतु हे तास आहेत, मग याचे मिनिट करून घ्या. कसं करायचं, अगदी सोपं आहे. गुणिले 60 तोंडी सुद्धा करू शकता. 6×7 42 आणि हा एक शून्य म्हणजे 420 मिनिट आणि हे 10 मिनिटं जर त्याच्यामध्ये टाकले तर आपलं उत्तर किती येते, 430 मिनिट. कुठे आहे 430 मिनिट, पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, सकाळी 8:30 सुरू झालेले आरोग्य शिबिर सायंकाळी 4:45 संपले तर किती वेळ चालले. आता तास आणि मिनिटांमध्ये आहे. पहा, सुरू कितीला झाले, 8:30 सुरू झाले, संपले कितीला, 4:45 संपले ना. मग आपण 8:30 ते 4:30 असं पकडूया आणि नंतर हे जे पावणे म्हणजे वरचे जे 15 मिनिटं आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करूया. हे आपण कच्चं काम न करता हातावरच मोजू शकतो. पहा, 8:30 नंतर 8:30 ते 9:30, 1, 10:30, 11:30, 12:30, 12:30 नंतर 1:30, त्याच्यानंतर 2:30, त्याच्यानंतर 3:30 आणि 4:30 म्हणजे किती झाले, 5 आणि 3 8 तास झाले. 8 तास आणि वरती आपल्याला किती मिळवायचे आहेत, 15 मिनिटं मिळवायचे आहेत. तर 8 तास 15 मिनिटं असा पर्याय दिसतो का कुठे, पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले 8 तास 15 मिनिटं. कोणतंही कच्चं काम न करता 8:30 ते आपण 4:30 पर्यंत तास मोजले आणि 4:45 दिले म्हणजे अजून 15 मिनिटं जास्त त्याच्यामध्ये मिळवले. तर 8 तास आणि 15 मिनिटं, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कोणतंच कच्चं काम न करता या पद्धतीने सोप्या प्रश्नाला तुम्ही बोटावर सुद्धा मोजू शकता. फक्त इथं 5:30 पकडण्याऐवजी किंवा 4:45 पकडण्याऐवजी मी 4:30 पकडलं आणि हे जे वरचे 15 मिनिटं आहेत ते आलेल्या उत्तरामध्ये मिळवले आहेत. म्हणजे काय होतं, आपलं मोजायचं जे काम आहे ते सोपं होतं. पुढे पहा, वंदना 5 सेकंदात 1 मणी माळे तोडते. 5 सेकंदामध्ये 1 मणी होते, तर प्रत्येकी 15 मण्यांच्या 25 माळा करण्यास तिला किती वेळ लागेल. पहा, 5 सेकंदामध्ये 1 मणी, मग 15 मणी करायला किती लागणार वेळ, 15×5 = 75. 15×5 = 75. आता 75 सेकंद, मग याचे मिनिट करून घ्या. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, मग 60 आणि हे वरती 15 म्हणजे 1 मिनिट आणि 15 सेकंद. 1 मणी एक मणी नाही, 1 माळ ओवण्यासाठी तिला 1 मिनिट आणि 15 सेकंद लागतोय. आता माळा किती करायच्या आहेत पहा, 25 माळा करायच्या आहेत, गुणिले 25. आता इथे मी डायरेक्ट गुणिले 25 करणार नाही, कारण पहा हे काय आहेत, सेकंद आहेत, हे काय आहे, मिनिट आहे. मग मी सुरुवातीला मिनिट करून घेणार. आता पहा, 25 माळ, 1 माळा ओवण्यासाठी 1 मिनिट, तर मग 25 माळा ओवायला हे 25 मिनिट मी घेऊन टाकले. हे सेकंद आहेत. आता सेकंद वेगळे करून घेऊया आपण, म्हणून 15 गुणिले 25 करूया. आता हे सेकंद आहेत. पहा आता 25×5 = 125 म्हणजे 125 5 हातचे आले 12. 25×1 = 25, 25 आणि 10 35, 36 37 म्हणजे किती आले, 375. पण हे काय आहे, सेकंद आहेत. याचं आपल्याला काय करावं लागणार आहे, मिनिट करावं लागणार आहे. मग मिनिट कसे करायचे पहा, 375ला
मिनिट करायचे म्हणून 60ने भागायचं, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. आता पहा, इथे आपल्याला 60ने भागायचे, तर 60चा पाडा आपल्याला येत नाही, पण आपण तो करू सुद्धा शकतो 60चा पाडा. किंवा मग 7 आणि 3 10 आणि 5 15, म्हणजे इथे 3ने सुद्धा भाग जाईल, किंवा 12ने सुद्धा, 5ने सुद्धा इथे. विभाज्यतेच्या कसोट्या वापरून आपण भाग देऊया, 5ने भाग देऊया. 12 पंचे 60, म्हणून इथे 12 येईल. 5 5 7 35, 5 7 35, 36 37, 2 उरले, 5 5 25, म्हणजे 75 भागिले 12 असं आलेलं आहे. तर आता पहा, 12 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 12 पंचे 60, 12 72, 72 73 74 75, 3 उरले, पॉईंट दिला, शून्य घेतला. 12 1 12 12 2 24, 24 पुन्हा 6 उरले. एकदा पॉईंट दिल्यावर आपण परत परत शून्य घेऊ शकतो. मग 12 पंचे 60, म्हणजे 6 मिनिटे आणि 25 सेकंद असं आपलं उत्तर येते. आता या पद्धतीने करा, किंवा मग 60चा पाडा जरी तुम्ही तयार केला. 60चा पाडा कसा तयार करायचा? 6चा पाडा लिहा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, आणि 60 आहे म्हणून इथे सुद्धा 1 1 1 1 शून्य देऊन टाका. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला भागता येतं, किंवा विभाज्यतेच्या कसोट्या वापरून या पद्धतीने सुद्धा तुम्हाला भाग देता येतो. लक्षात घ्या, इथं मी काय केलंय, 1 मिनिटं आणि 15 सेकंद आहेत, म्हणून मी डायरेक्ट दोन्हींचा गुणाकार न करता पहिल्यांदा 25 माळा बनवायच्यात ना, मग 25 मिनिटं हे 1 मिनिटाप्रमाणे लिहून घेतले. 15 सेकंदाचा गुणाकार मी सेपरेट केला. 15 गुणिले 25, तो किती आला? 375. आता हे सेकंदामध्ये आहेत, सेकंदाचे मिनिट करायचे म्हणून आपण त्याला 60ने भागलं. तर 5ने आपण भाग घालवला, कारण इथे एकक स्थानी 5 आहे, इथे 0 आहे. 5ची कसोटी वापरली. मग भागाकार किती आला? वरती 75, खाली 12. सेपरेट थोडं लिहून घेतलं तुम्हाला इथे गोंधळ होऊ नये म्हणून. मग 75ला 12ने जर भागलं तर उत्तर 6.25 येतं, म्हणजे 6 मिनिटे आणि 25 सेकंद. आता आपल्याला काय करायचं, हे जे 25 मिनिट आहेत आणि हे यांची बेरीज करायची. मग 25 अधिक 6 करा. 6 आणि 5 11, 1 हात चालय, 2 आणि 1 3, 31 मिनिटं आणि वरचे हे 25 सेकंद आहे. असे 31 मिनिट आणि 25 सेकंद इतका वेळ लागणार आहे. तर आपल्याला कुठं आहे उत्तर? 31 मिनिट आणि 15 सेकंद दिले. इथे त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 31 मिनिट आणि 25 सेकंद असं आपलं उत्तर येत आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. इथं काय केलंय पहा, पुन्हा एकदा हा प्रश्न समजून घ्या. थोडासा समजून घ्यायला अवघड आहे का, क्रिया करायला अवघड नाही. 5 सेकंदामध्ये 1 मणी, मग 15 मणी ओवायचेत म्हणून 15 5 75, 75 सेकंद लागतात. 75 सेकंदाचे आपण मिनिट केले, 1 मिनिट आणि 15 सेकंद. आणि 25 माळा करायच्या ते असं म्हणून आपण 25 माळांचे 1 मिनिटाप्रमाणे 25 मिनिट आणि पुन्हा सेकंदाचा गुणाकार सेपरेट करून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 745 मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिटे? आता मिनिटाचे तास करायचे ते म्हणजे कितीने भागावं लागणार? 60ने, कारण एका तासामध्ये 60 मिनिट असतात. मग 745 भागिले 60 आपल्याला भागाकार करायचा. पहा, 745 भागिले 60. आता मगाशी मी म्हटलं तसं आपण इथे 5ने सुद्धा भाग देऊ शकतो, परंतु आपण मोठी संख्या आहे तर 6चा पाडा तयार करून घेऊया. 60चा पहा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. आता 60चा करायचंय म्हणून मी 1 1 1 1 0 इथे देऊन घेतला. झाला 60चा पाडा तयार. या पद्धतीने कोणताही, म्हणजे 40चा 50चा पण तुम्ही पाढा असाच करू शकता. आता आपण भाग देऊया. पहा, इथे काय करायचंय, 60 1 60 करावं लागणार आहे, कारण 74 आपल्याला 74च्या आतली संख्या पाहिजे. मग 120 घेता येईल का? 60 दुने नाही येणार. मग 60 1 60. आता 60 मग 74 मधून 60 गेले, किती उरणार? 60 नंतर 70, 74 म्हणजे 14 उरले. किती झाले? 145. 145 कुठे बसेल? इथे येईल का? 60 1 60, 60 दुने 120, 7 त्रिक 180 येते. मग 60 दुने घ्यायला लागलं आपल्याला. 60 दुने 120. 120 नंतर 45 साठी किती करावे लागेल आपल्याला? 20 30 40 45, म्हणजे 25 उरतात ते. आता पहा, किती आलंय आपलं उत्तर?
12.25 म्हणजे 12 तास आणि 25 मिनिटे. किती सोपं केलं आपण. 60चा पाडा तयार केला आणि इथे कोणता अंक बसतोय पाहिलं. सुरुवातीला पहा 74 आहे. 74 म्हणून आपण काय केलं, 120 न घेता 60 एके 60 दिलं म्हणून इथे 1 लिहिला. 74 मधून 60 गेले, उरले 14, ते इथे लिहिले. किती झाले, हे 14 आणि हे 5, 145. मग 145 कुठे इथे मध्ये बसतील म्हणून 60 दुने 120 केलं आणि 145 मधून 120 गेल्यावर किती उरतात, 25 म्हणजे 12.25. 12 तास आणि 25 मिनिटे आहे का, आहे. पहा पर्याय क्रमांक 2. हे सुद्धा गणित आपलं अगदी पटकन सोडून झालेलं आहे. पुढे पहा, पहाटेचे 1:45 वाजले म्हणजे किती वाजले. पहा, पहाटेचे 1:45 म्हणजे रात्री 12 नंतरचे. मग त्याला आपण काय म्हणतो, दुपारपूर्व किंवा मध्यान्हपूर्व म्हणतो. तर 1:45 म्हणजे 1:45 कुठे आहे, पहा. दुपारपूर्व म्हणजे मध्यान्हपूर्व म्हणजे रात्री 12 नंतर, दुपारपूर्व 1:45. पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. तर याच्यामध्ये एवढेच प्रश्न आहेत. त्याच्यानंतर दिनदर्शिका सुरू होती. तर घड्याळ आणि वेळेवरचे प्रश्न अगदी सोपे असतात. फक्त मिनिट सेकंद हे रूपांतर तुम्हाला पटकन जमलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला गुणाकार भागाकाराच्या क्रिया पटापट करता आल्या पाहिजे. तसेच विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा तुम्हाला वापरता आल्या पाहिजे. आणि जेव्हा घड्याळाचं गणित कराल तेव्हा 60चा पाढा तयार करून सुद्धा तुम्ही या पद्धतीने आकडेमोड पटापट करू शकता. आणि कोणतंही जेव्हा गाडी निघाली किती वाजता आणि कुठून कुठे पोहोचली, याच्यासाठी जेव्हा तुम्हाला घड्याळ मोजायचं असेल त्यावेळेला तुम्ही या पद्धतीने वाजलेले म्हणजे 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30 या पद्धतीने करू शकता. वरचे किंवा कमी असणारे जे मिनिटे असतील, 15 असतील, 20 असतील, ते तुम्ही तिथे आलेल्या उत्तरामध्ये कमी जास्त करू शकता. या पद्धतीने मोजल्यावर तुमचं गणित अजिबातही चुकत नाही. तर घड्याळ व वेळेवरचे हे प्रश्न महत्त्वाचे असतात आणि हे तुम्हाला कायम उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला कोणीही विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.